नमस्कार मंडळी, मी राहुल जगन्नाथ आपले स्वागत करतो आपल्या पुरातन गाथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत श्री सत्यनारायण कथेचा चौथा अध्याय। या अध्यायामध्ये कलावतीने प्रसादाचा त्याग केल्यामुळे तिला भयंकर दुःख कसे प्राप्त झाले ते आज आपण जाणून घेऊया। आता बघा, पूर्वीच्या कथेमध्ये आपण ऐकलं की साधुवाण्याला दुप्पट द्रव्य देऊन त्याला सोडण्यात आले होते। तर हा साधुवाणी जो आहे सर्व द्रव्य आपल्या नौकेमध्ये भरून आपल्या घरी जाण्यास सिद्ध झाला होता। तेव्हा दीनदयाळू श्री सत्यनारायण प्रभूंनी विचार केला की आपण या साधुवाण्याची परीक्षा घेऊया। तेव्हा श्री सत्यनारायण प्रभूंनी एका संन्यासाचं रूप घेतलं आणि तिथे जाऊन नदीच्या तीरावर साधुवाण्याला प्रश्न विचारला, हे साधू, तुझ्या नौकेमध्ये काय आहे बरे? असे भाषण ऐकताच तो साधुवाणी त्याची निंदा करून हसू लागला आणि म्हणाला, संन्यासी बुवा, तुम्हाला आमचे द्रव्य नेण्याची इच्छा आहे का? परंतु ही जी आमची नौका जी आहे ती पूर्ण पालापाचोळ्याने भरलेली आहे। असे असत्य भाषण ऐकून भगवंत फक्त एवढेच म्हणाले की तुझे म्हणणे खरे हो। एवढे म्हणून भगवंत नदीच्या दुसऱ्या तीरावर जाऊन बसली। थोड्या वेळाने साधुवाणी आपली नौका पाहतो तर नौका जी आहे पाण्यावर जास्त तरंगलेली त्याला दिसली। त्याच्यामुळे साधुवाणी विचार करू लागला, पाण्याची पातळी वाढली की माझी नौका हलकी झाली। असे विचार करून त्याने नदीमध्ये पाहिले। नदीच्या पात्रात पाहताच त्याला दिसले की नदीचं पात्र जे तेवढंच आहे। तर तो पटापट जाऊन आपल्या नौकेमध्ये पाहतो। नौकेमध्ये बघताच तर त्याला पालापाचोळा दिसतो। तर पालापाचोळा बघून तो मूर्छावून जमिनीवर पडतो। थोड्या वेळाने सावध होऊन विचार करू लागतो की माझे द्रव्य कुठे गेले, सगळ्याचा पालापाचोळा कसा झाला? तेव्हा जो आहे तुझा जावई म्हणतो, महाराज, उगीच शोक करू नका, त्या संन्यासाच्या शापामुळे सगळे घडले असेल। आपण त्याला मनाशी खोटे बोललो त्याच्यामुळेच हे सगळे झाले असेल। तर असा विचार करतात ते दोघे जण संन्यास रूपधारी भगवान महाविष्णूंकडे म्हणजे श्री सत्यनारायणकडे जातात आणि त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात की तुझ्या मायेमुळे मोहित झालेलो मी एक मूर्ख आहे, मी आपण असं कसा जाणेन? तेव्हा दीनदयाळू श्री सत्यनारायण प्रभू म्हणतात की मीच श्री सत्यनारायण प्रभू आहे आणि माझ्याच अवकृपेमुळे तुला भयंकर दुःख प्राप्त होत आहे। साधुवाणी, तू माझं पूजन विसरला आहेस, तू माझ्या पूजनाविषयी पराणमुख झालेला आहेस, म्हणून माझ्या हातेमुळेच तुला वारंवार दुःख प्राप्त होत आहे। तेव्हा ज्याने साधुवानाने भगवान विष्णूंना पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि देवाला प्रार्थना केली आणि तो म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेलो मी एक मूर्ख आहे, मी आपण असं कसा जाणेन? असे बोलून देवाला पुन्हा पुन्हा प्रार्थना केली। तेव्हा दीनदयाळू श्री सत्यनारायण प्रभू त्याच्यावर खुश झाले आणि त्याला त्याचे पूर्वीचे द्रव्य पुन्हा परत मिळाले। ते पाहून साधुवाणी अत्यंत आनंदी झाला आणि नौका नदीत लोटून आपल्या गावी जाण्यास सिद्ध झाला। त्याच्या नगराच्या जवळ आल्यानंतर द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत त्याने घरी पाठवला की जाऊन सांग बाबा की साधुवाणी येत आहेत, पुष्कळ द्रव्य धनधान्य घेऊन येत आहे। दूताने आज्ञेप्रमाणे तो दूत घरी गेला आणि घरी जाऊन लीलावतीला सांगितले की साधुवाणी येत आहेत, पुष्कळ द्रव्य व धनधान्य घेऊन साधुवाणी येत आहे। त्या समयी लीलावती आणि कलावती या दोघी देखील श्री सत्यनारायणाचं पूजन करत होत्या। त्यावेळी लीलावतीने कलावतीला सांगितले की हे मुली, तू श्री सत्यनारायणाचं व्रत कर, मी पददर्शनासाठी जाते। असे बोलून लीलावती घाईने निघून गेली। त्यावेळी कलावतीने देखील पूजन केले, परंतु तीर्थप्रसाद भक्षण न करता ते तशीच बंदरावर गेली। त्याच्यामुळे श्री सत्यनारायण प्रभू तिच्यावर रागवले आणि तिचा पती असलेली नौका त्याने द्रव्यासहित पाण्यात बुडवली। एवढ्या कमी अवधीमध्ये कलावतीचा पती कसा अदृश्य झाला असे पाहून साधुवाणी विचार करू लागला। सर्व नावाने देखील विचार करू लागले की एवढ्या कमी कालावधीमध्ये हा साधुवाण्याचा जावई कसा काय अचानक गायब झाला? सगळे विचार करू लागले। कलावती रडत भूमीवर पडली, शोकाने विल्लभ होऊन ती रडू लागली। तेव्हा जे आहे साधुवाण्याने आपल्या मुलीचे चरित्र पाहिले आणि तो अतिशय दुःखी झाला। तेव्हा तो विचार करू लागला की कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे सगळे घडले असेल हे मला कळत नाही। असे बोलून तो पुन्हा पुन्हा विचार करू लागला। तेव्हा त्याला वाटले की श्री सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे मला भयंकर दुःख प्राप्त झाले आणि हे देखील श्री सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाले असेल। असा विचार करून तो श्री सत्यनारायण प्रभूंना प्रार्थना करतो की हे संकट टळेल तर मी सत्यनारायणाचे पूजन करेल, हे संकट टळेल तर मी सत्यनारायणाचे पूजन करेल। आजूबाजूला जे काही नावाणी होते, जे काही लोक होते, सर्व लोकांना तो सांगू लागला की हे जर संकट टळेल तर मी सत्यनारायणाचं पूजन करीन, हे संकट टळेल तर मी सत्यनारायणाचं पूजन करीन। हे ऐकून दीनदयाळू श्री सत्यनारायण प्रभू आकाशवाणीने म्हणाले की हे साधू, तुझी जी कन्या आहे ती तीर्थप्रसादाचा त्याग करून बंदरावर आली आहे, तिच्यामुळे तिचा हा जो पती आहे तो अदृश्य झाला आहे।
जर ती घरी जाईल आणि तीर्थप्रसाद भक्षण करून पुन्हा बंदरावर येईल तर तिचा पती तिला निसंशय प्राप्त होईल. अशी ही आकाशवाणी ऐकल्यावर कलावती धावत धावत घरी गेली आणि तिने श्री सत्यप्रभूंना नमस्कार केला, तीर्थप्रसाद भक्षण केला आणि ती पुन्हा बंदरावर आली. तोच तिचा पती जो आहे तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा ती आनंदी अंतःकरणाने पित्याला म्हणाली, चला आता घरी चला, उशीर करू नका. तेव्हापासून हा साधुवाणी प्रत्येक पौर्णिमेला व मकर संक्रांतीला श्री सत्यनारायणाचे पूजन करू लागला व इही लोकी सुखी होऊन शेवटी मोक्षपदास गेला. हरे नमः इति श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा चतुर्थ अध्याय बोला पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बद्रीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.